नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. देशात नव्हे तर अख्ख्या जगात कोरोनानं थैमान आधीच घातलं असताना नवा कोरोना हे वर्ष संपत असताना समोर आलाय आणि या नव्या कोरोनामुळे जगात आणखीनच चिंतेची भर घातली आहे. जगात सर्वत्र आरोग्य व्यवस्था कोरोनाशी लढण्यासाठी तयारी करत असताना भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाच्यासाठी ही एक नवीन डोकेदुखी समोर येते. भारतानं त्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकारनं घाबरू नका पण सतर्क रहा अशा प्रकारचं आवाहन जनतेला केलेलं आहे. या दरम्यान महाराष्ट्र सरकारनं तातडीनं सर्व महानगरपालिकेच्या क्षेत्रांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू केली आहे आणि वेळ प्रसंगी महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या पलीकडे सुद्धा मुख्य सचिवांच्या परवानगीनं ही संचारबंदी लागू होऊ शकते असंही सांगितलंय. हे एका बाजूला घडत असताना दुसऱ्या बाजूला ब्रिटनमध्ये नवा कोरोना सापडल्याच्या नंतर तिथले काही प्रवासी भारतात पोहोचले आहेत आणि आव्हानात्मक बाब म्हणजे त्यातले काही जण हे कोरोना बाधित निघाले आहेत. मुंबई आणि महाराष्ट्राच्यासाठी ही निश्चितच जास्त काळजीची बाब आहे, कारण देशातल्या कोरोना बाधितांच्या संख्येच्या आणि एकूणच कोरोना प्रसाराच्या संख्येमध्ये आपण 40% योगदान देतो आहोत. पर्यायानं देशात महाराष्ट्र हे सर्वाधिक कोरोना बाधित राज्य ठरलेलं आहे. याआधी ज्या वेळेला कोरोनाचा प्रसार झाला त्यावेळेला आंतरराष्ट्रीय उड्डाण आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणातून येणारे प्रवासी त्यांच्यावरचे निर्बंध अशी वेगवेगळी कारणं देत स्थानिक सरकारनी आपली बाजू सावरायचा प्रयत्न केला. आता राज्य सरकारांच्या हातात अधिकार सुद्धा आहेत आणि त्या अधिकारांचा वापर करत तात्काळ रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे. म्हणजे रात्री 11 ते 6 या दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी 6 या दरम्यान तुम्ही अत्यावश्यक सेवा वगळून इतर कोणत्याही कारणानं घराबाहेर पडू शकणार नाही आणि जर समजा तसं करताना आढळलात तर मात्र तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. अशा प्रकारचे संकेत सरकारी पत्रकातून दिले गेले असले तरी त्याचा शासनादेश अद्याप हाती आलेला नाही. दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीनं सरकारनं आपल्याकडून तात्काळ बंदी घातली त्याबद्दल सरकारचं कौतुक व्हायला हवं. पण प्रश्न असाही उपस्थित राहतो की केवळ बंदी घालून नवा कोरोना अटकाव करता येणार आहे का? या नव्या कोरोनाला रोखण्यासाठी आपल्याला काय करायला हवं? आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोक जर समजा बेशिस्त बागत राहिली तर कितीही वेळा बंदी घाला, कितीही कठोर बंदी घाला, काही उपयोग होणार आहे का? आणि म्हणूनच लक्षवेधीमध्ये आजचा विषय नव्या कोरोनानं, म्हणजे अर्थातच नव्या कोरोनाला रोखायचं जर असेल तर फक्त बंदीनं नवा कोरोना दबेल का? या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीनं काय नक्की घडलंय हे समजावण्यासाठी आम्ही 2 चित्र तुमच्या समोर आणतो आहोत. ही दोन्ही चित्र कोरोनाची आहेत. वैज्ञानिकांनी कशा पद्धतीनं कोरोनाचा भेद ओळखला ते आपण पाहू शकता. स्क्रीनच्या एका बाजूला जुन्या कोरोनाची चित्र आहेत, दुसऱ्या बाजूला नव्या कोरोनाची चित्र आहेत आणि या दोन्ही मधला जर मूलभूत फरक कुठला आपल्याला पाहायचा असेल तर तो हा आहे. जुन्या कोरोनाचे तारे किंवा काटे कशा स्वरूपाचे आहेत ते आपण पाहू शकता आणि नव्या कोरोनाचे काटे कशा स्वरूपाचे आहेत तेही आपण पाहू शकता. या दोन्ही मधला भेद लक्षात आल्याच्या नंतर वैज्ञानिकांच्यासाठी ती एक सतर्कतेची खूण होती आणि त्या निमित्तानं इंग्लंडमध्ये तातडीनं संशोधन करत परिस्थिती कशी बदलतीये आणि या बदललेल्या परिस्थितीला कसं सामोरं जायला हवं या संदर्भातले तपशील गोळा केले गेले. या अनुषंगाने आजची चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर कोण आहेत मान्यवर त्यांची ओळख आपल्याला पटकन करून देतो. आपल्या सोबत आरोग्य विश्लेषक आणि आयएमएचे माजी अध्यक्ष, आयएमए महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे आहेत. आरोग्य विश्लेषक डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश खंडकर आहेत. अरुण सावंत काँग्रेसचे प्रवक्ता आहेत आणि ते माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये जोडले गेले आहेत. सर्व मान्यवरांचं आपल्या या चर्चेमध्ये स्वागत करतो. पहिला प्रश्न मला अरुण सावंत यांना विचारायचा आहे
सावंत साहेब, आपण मवियाचंही प्रतिनिधित्व या चर्चेमध्ये करता आहात. रविवारच्या दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जनसंबोधन केलं. त्यात त्यांनी अशी भूमिका घेतली की रात्रीची संचारबंदी लावायच्यासाठी तुम्ही तयार आहात का, गरज नाही तसं काही करण्याची, आणि 24 तासात भूमिका बदलली. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर 24 तास होतात न होतात तोच अचानक परिस्थिती बदललेली दिसली आणि एक सरकारी आदेश, खरं तर शासन आदेश GR अशा स्वरूपाचा नाही, एक प्रेस नोट आली आणि त्यांनी सांगितलं की होय, तात्काळ या संपूर्ण प्रकरणामध्ये बदल होतोय आणि रात्रीची संचारबंदी महानगरपालिका क्षेत्रामध्ये लावली जातीये. अरुण सावंतजी, अगदी बरोबर आहे. मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य केलं होतं, परंतु त्यानंतर आपण पाहाल, आपल्याला सुद्धा ही माहिती मिळाली असेल की दिल्लीला एक आपत्कालीन बैठक लावली गेली. केंद्र सरकारचं जे आरोग्य मंत्रालय आहे, त्या आरोग्य मंत्रालयाचे जे मंत्री आहेत त्यांनी डॉक्टर हर्षवर्धन, आणखीन त्यांची एक कमिटी आहे, कोर कमिटी, जी अतिशय महत्त्वाच्या विषयांवरती, आरोग्यविषयक विषयांवरती तिथे विचारविमर्श करून निर्णय घेतले जातात संपूर्ण देशासाठी. आणि त्यांनी एक निर्णय घेतला आणि त्यांनी एक अहवाल केंद्र सरकारला सुपूर्द केला. त्याप्रमाणे महाराष्ट्राचे आमचे मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा महाराष्ट्र सरकारतर्फे केंद्र सरकारकडे मागणी केली की ब्रिटनमध्ये एवढ्या महाभयंकर प्रमाणात हा जो काही नवीन कोरोना पसरत चालला आहे त्याच्यावरती आळा घालण्याकरता सर्वप्रथम आपण एक उपाय करावा की जी विमानं आता ब्रिटनवरून इंडियामध्ये येत असतील त्यांच्यावरती बंधनं घालावीत, जेणेकरून कमीत कमी फर्स्ट स्टेपला तरी आपण जिंकू. आणि हा विचार मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केला आणि त्यानंतर त्यांनी तात्काळ इथे एक बैठक लावली आणि हा असा निर्णय घेतला गेला की जनतेच्या हितासाठी आपण काही दिवस, म्हणजे हे 14 दिवस जे आहेत येणारे पुढील, हे 14 दिवस जर नाईटचा कर्फ्यू लावला तर अनेक प्रकारची, मोठ्या प्रकारची जनतेच्या आरोग्याशी निगडीत अशी जी काही जीवितहानी ती रोखली जाईल आणि म्हणून मुख्यमंत्री तात्काळ आपला निर्णय बदलला. सावंत साहेब, ज्या पद्धतीने आपण असं म्हणता आहात की आपण आपला निर्णय बदललेला आहे, त्यासाठी आवश्यक त्या पद्धतीच्या सूचना, विनंती तुमच्यापर्यंत पोहोचल्या होत्या. तुम्ही या बदलामध्ये एका गोष्टीकडे लक्ष ठेवलं असेल, तो शब्द आहे संचारबंदी. तशा प्रकारचा शासन आदेश कुठे आहे? नाही, शासन आदेश काढण्याकरता काही प्रोसिजर असते, ती प्रोसिजर सुरू झालेली आहे आणि तो निर्णय सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचेल लवकरात लवकर. कारण आजपासून हा जो काही नाईटचा कर्फ्यू आहे तो लावला गेलेला आहे आणि कागदपत्र बनवण्याची प्रोसिजर, कार्यवाही सुरू झालेली आहे. जनतेपर्यंत आणि संपूर्ण हॉटेल व्यावसायिकांपर्यंत हे निर्णय जे काय ते पोहोचतील अनेक माध्यमांमार्फत. सावंत साहेब, इथेच एक आणखीन मुद्दा उपस्थित राहतो आपल्यापर्यंत. या निमित्तानं गणेश खंडकर जोडले गेलेले आहेतच, तेही सगळी ही चर्चा ऐकतायत अशी अपेक्षा आहे. खंडकर साहेब, माझा आवाज आणि सावंत साहेबांचाही आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. ऐकलं, फक्त थोडस मध्ये इंटरप्ट झालं होतं. ठीक आहे. गणेश खंडकर, अरुण सावंत यांचा तर्क असा आहे की रविवारच्या दिवशी मुख्यमंत्री म्हणाले होते की आपल्याला रात्रीची संचारबंदी लावण्याची तशी गरज नाही. दुसऱ्या बाजूला सोमवारी काय निर्णय झाला तो आपण पाहिला आणि या सगळ्या गोष्टींना बदलती परिस्थिती हे एक समर्थनाचं कारण दिलेलं आहे अरुण सावंत यांनी. आणि मी त्यांना पुढचा प्रश्न असा विचारला की त्याचा GR कुठे आहे, शासन आदेश कुठे आहे? कारण संचारबंदी हा शब्द वापरला गेलेला आहे. ज्या पद्धतीची प्रेस नोट आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचली आणि जनमानसामध्ये पण हाच शब्द पोहोचलेला आहे. कारण कायदेशीर दृष्ट्या संचारबंदी हा अत्यंत गंभीर विषय आहे. तुम्ही जर समजा रस्त्यावर दिसलात तर पोलीस तुमच्या विरोधात कठोर कारवाई करू शकतात. तशा प्रकारचे अधिकार त्यांना मिळत असतात. तेव्हा तसे आदेश अजूनपर्यंत कोणाच्या हातात आलेले नाहीत. तुमच्याकडे आले आहेत का गणेश खंडकर? तुम्ही पण सामाजिक जीवनामध्ये आहात, तसा शासन आदेश कुठे दिसतोय का? मुळातच प्रसादजी, असा काही आदेश, तसा काही ज्याला आपण GR म्हणतो, शासनाचा अधिकृत आदेश, तसा काही पारित झालेला नाही. आपण गेल्या रविवारी माननीय मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं, त्यांचं संबोधन ऐकलं आणि लगेचच काल आपल्याला या विषयातलं नवीन आपल्याला जी डेव्हलपमेंट झाली ती आपल्याला ऐकायला मिळाली. बघा, असं आहे की गोंधळ असा आहे जो सुरुवातीला आपण आज या चर्चेमध्ये 2 मान्यवर डॉक्टर्स आहेत, त्यांनी या विषयात खूप सारं काम केलेलं आहे. आपण जी सुरुवातीला चूक केली तीच आपण आता पुन्हा करायला लागलेलो आहोत की मुळातच हा ब्रिटनमध्ये नवीन विषाणू आल्यानंतर, तिथल्या काही जणांना भारतात आल्यानंतर त्याची बाधा झाली असं जेव्हा आपल्याला कळलं,
तातडीने आपण काल ब्रिटनवरनं आलेल्या फ्लाईट्स बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. बर आता बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर नवीन जे आलेले 6 रुग्ण कोरोना बाधित आपण म्हणतोय, हे वास्तविक हे नवीन कोरोनाचे आहेत की जो पूर्वापार आपला जो आता गेल्या मार्च पासून आपण जे लॉकडाऊन मध्ये आपण जे फेस करतोय तेच आहे? या बाबतीत जर तुम्ही प्रश्न विचारलात तर ना अरुण सावंत सांगू शकतील ना शासनाचा कोणी माणूस तुम्हाला सांगू शकेल. कसं आहे, आताचा जो तपशील आपल्या हातात आलाय तो असा आहे की सुदैवानं महाराष्ट्रात तरी आतापर्यंत असा कुठला नव्या कोरोनाचा बाधित रुग्ण परदेशातून आलेला नाही. परदेशातून बरोबर. आलेले रुग्ण हे महाराष्ट्राच्या बाहेरच्या विमानतळांवर उतरलेले आहेत. अरुण सावंतांना बरोबर. मगाशी आपण हाच प्रश्न विचारला होता की या संदर्भातले सरकारी आदेश कुठे आहेत. ते म्हणतायत की ते तयार होत आहेत. तर गणेशजी, मुळात मी मगाशी म्हणालो ना की या संदर्भात आपण पुन्हा तीच चूक करतोय जी चूक आपण हा कोरोना सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात केली होती. या संदर्भामध्ये पूर्ण वैज्ञानिक दृष्ट्या जोपर्यंत आपल्या हाती तपशील येत नाही, आपण त्या संदर्भात जनतेपर्यंत असा कुठलाही संदेश देऊ नका की जे त्यावेळेला जनतेमध्ये घबराट निर्माण झाली. अनेक लोकांचे जीव हे केवळ या बातमीमुळे गेले की मला होईल कोरोना म्हणून. तसं तो प्रसंग पुन्हा येऊ नये एवढीच अपेक्षा. आणि संचारबंदीचा तुम्ही विषय काढलात तर शासन संचारबंदीचा निर्णय घेण्यासाठी शासन मोकळं आहे, शेवटी ते सत्ताधारी आहेत. पण मला असं वाटतं जोपर्यंत या संदर्भातलं वैज्ञानिक कुठलंही विधान अधिकृतरित्या केंद्र सरकारकडून येत नाही तोपर्यंत आपण हे पाऊल बरं. उचलतोय. हे नेमकं का उचलतोय हे कळायला काही मार्ग याचं एकदा उत्तर द्यायची संधी आपण अरुण सावंतांना देऊ. सावंत साहेब, आपण संचारबंदी सारखा जबाबदारीनं वापरलेला शब्द हा केंद्र सरकारशी सल्लामसलत करूनच घेतला असेल हा आम्हाला विश्वास आहे, कारण आपण अत्यंत जबाबदारीनं राज्य करता आहात. पण दुसरा मुद्दा त्याच्या अनुषंगाने असा उपस्थित करतो, संचारबंदी लागू करायची वेळ जवळ येत चालली आहे, सरकारी आदेश कुठे आहे? कारण जोपर्यंत प्रशासकीय यंत्रणांना तसे आदेश मिळणार नाहीत तोपर्यंत त्या संदर्भातले प्रश्न विचारले जाणार. हा प्रत्येक सरकारी यंत्रणांना सरकारकडून आदेश गेलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की आमच्यापर्यंत कागद पोहोचला नाही, तर तो कागद सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचेल. दुसरा प्रश्न आपण असा म्हणाल की असा तात्काळ आदेश गणेश कणकर म्हणाले की मागच्या वेळेस जी चूक झाली ती यावेळेस करू नका. मागच्या वेळेस केंद्र सरकारकडून एक फार मोठी चूक झाली होती की काँग्रेसचे त्यावेळेचे अध्यक्ष राहुल गांधीजी हे सतत सांगत होते की आपण तात्काळ बाहेर देशातून येणाऱ्या विमानांवरती बंदी घाला, परंतु केंद्र सरकारने तिकडे लक्ष दिलं नाही आणि ही साथ हळूहळू संपूर्ण भारतात पसरली गेली. यावेळेस राज्य सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णयाच्या अगोदर त्यांनी संपूर्ण गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. आज संपूर्ण ब्रिटनमध्ये ही साथ अतिशय भयंकररित्या पसरत चाललेली. सप्टेंबरमध्ये जेव्हा पहिला या नवीन कोरोना स्ट्रेनचा जो हे सापडला होता बाधित, त्यावेळेस एका महिन्यामध्ये 96,000 केसेस एकट्या ब्रिटनमध्ये झाल्या होत्या. आणि मागील महिन्याचा जो अभ्यास आहे तो एका महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये 5 लाखांपेक्षा जास्त केसेस या नवीन कोरोनामुळे आढळलेल्या आहेत. आणि म्हणूनच राज्य सरकारने तात्काळ फक्त एक तात्पुरता निर्णय घेतलाय की या केसेस पसरू नयेत म्हणून. रात्रीच्या वेळेस सध्या फेस्टिवलचे दिवस आहेत, क्रिसमस आहे, नवीन वर्ष आहे, यावेळेस रात्री लोक प्रचंड संख्येने गोळा होतात, ती होऊ नयेत म्हणून 11 ते 6 यावेळेस त्यांनी फक्त रात्रीच्या वेळेस संचारबंदी कर्फ्यू लादलेला आहे. या संदर्भात अरुण सावंत, जे उपहारगृहांचे मालक आणि चालक असलेल्या संघटनेचं एक मत समोर आलंय, ते व्यावसायिक दृष्ट्या आपल्या समोर मांडायला हवं. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही 11 पर्यंत हॉटेल चालू ठेवायला परवानगी दिलीत, परिणाम स्वरूप 11 पर्यंत जास्त गर्दी होऊन जाईल. हे पहा, 11 पर्यंत जास्त गर्दी होऊन जाईल. हॉटेल साधारण सुरू होतात गर्दी हॉटेलमध्ये 8 ते रात्रीपर्यंत, पुढे जी काही चालू होती तिथपर्यंत. आता 11 पर्यंत तर तुम्हाला सोय दिली तुमच्या पोटात धंदा पाण्याचा विचार करूनच सरकारने, परंतु तुम्ही म्हणाल की आम्हाला ते जनता गेली खड्ड्यात, ती मरो किंवा जगो, आमची हॉटेल जगली पाहिजे, तर ते चुकीचं आहे. रात्रभर हॉटेल काही दिवसांकरता बंद केली सरकारने, त्याच्यानंतर आहे ना तुम्हाला मुभा, करा ना तुम्ही हवा तेवढा धंदा, कोणी रोखलंय तुम्हाला? बर, हा एक तर्क असू शकतो. या निमित्तानं आपल्याला आपल्या सोबत असलेल्या डॉक्टरांशीही चर्चा करायची आहे. आपल्या सोबत डॉक्टर अविनाश भोंडवे आहेत. अविनाश भोंडवे महाराष्ट्र IMA चे माजी अध्यक्ष आहेत आणि सध्या आरोग्य विश्लेषक या नात्यानं आपल्या सोबत जोडले गेलेत. भोंडवे साहेब, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो, येतोय. अगदी. भोंडवे साहेब, धन्यवाद. आता ज्या पद्धतीचे निर्बंध लागू झालेले आहेत ते निर्बंध पुरेसे आहेत का, हा मुद्दा उपस्थित यासाठी केला जातो कारण काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये सगळं काही
निर्बंध मुक्त करण्याच्यासाठी केलं जात होतं किंवा तशा प्रकारच्या हालचाली होत होत्या. आता निर्बंध मुक्ततेकडून पुन्हा निर्बंधांकडे आपण यायला लागलो. पुनश्च हरिओम हा शब्द पण आता उलटा फिरवावा लागेल की काय असं वाटायला लागलं. बरोबर आहे प्रसादजी. एक लक्षात घ्या की काही दिवसांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती आणि आजची परिस्थिती वेगळी होती. पण तरी सुद्धा संचारबंदी हा रोग प्रसाराला अजिबात त्याचा काही संबंध नाही. केवळ रात्री 11 ते 6 आजार पसरतो आणि सकाळी 6 ते रात्री 11 पसरत नाही, अशा प्रकारचं असा प्रकारचा ह्याचा अर्थ होतो असं नाहीये. जर पूर्णपणे संचारबंदीची खरी कारणं वेगळी असावीत. यामध्ये आता जो ख्रिसमसचा सण आहे यामुळे होणारी गॅदरिंग किंवा नववर्षाच्या सणाच्या निमित्ताने जे काही जल्लोष होतात, जे काही मोठे मोठे कार्यक्रम होतात, रात्रभर चालतात, ते होऊ नयेत यासाठी हा टाकलेला आहे आणि हा त्या दृष्टीने योग्य आहे. परंतु ब्रिटनमधून येणारा जो विषाणू आहे त्या विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून ही रात्रीची संचारबंदी अजिबात उपयोगाची नाही. दॅट इज वन. दुसरी गोष्ट, हे जे आता आपण आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर जे बंद केल्या हे अतिशय योग्य आहे आणि ते फक्त त्यामध्ये असं आहे की त्यांनी ते जाहीर केलं त्याप्रमाणे विमानसेवा बंद होणार आहेत, जे लोक येणार आहेत त्यांची RT-PCR होणार आहेत, त्यांना विलगीकरण केलं जाणार आहे वगैरे वगैरे आणि त्यामधून आपल्याला काही रुग्णही सापडले. पण प्रश्न असा येतो की युरोपमध्ये किंवा लंडनमध्ये, ब्रिटनमध्ये ह्या विषाणूचा शोध किंवा ह्या विषाणूचा पत्ता हा साधारणतः 15 दिवसापूर्वी लागला. गेल्या 8-10 दिवसांपासून ही चर्चा चालू आहे. गेल्या 10-12 दिवसामध्ये जे प्रवासी आलेत त्यांचा आपल्याला रेट्रोस्पेक्टिव्ह शोध घ्यावा लागेल, कारण त्यांच्यामधूनही हा विषाणू नक्कीच पसरला असेल. ज्याप्रमाणे अगदी आता आपण आपल्या भूमिकेमध्ये 2 महत्वाच्या गोष्टी मांडल्यात डॉक्टर भोंडवे. पहिल्यांदा आपण असं म्हणालात की निर्बंध हे केवळ एकमेव आपल्या हातातलं हत्यार असू शकत नाही. दुसऱ्या बाजूला निर्बंधांच्या आधी जे कोणी भारतात आलंय त्यांना कसं शोधून काढणार, त्या संदर्भात गणेश खंडकर, मला वाटतं की हा विषय जास्त गंभीर आहे. नाही, मुळात गंभीर आहे. बघा काय, मी मगाशी जसं म्हणालो की त्या चुका पुन्हा पुन्हा करू नका. आपण ज्या वेळेला पुनश्च हरिओम म्हणालो त्यावेळेला ही मुंबईचं जनजीवन रुळावरती यावं म्हणून आपण काही गोष्टीची सुरुवात केली. आता आपण पुन्हा त्याच्यावरतीच आपण बंदी आणण्याचा विचार करतोय. माननीय डॉक्टर साहेब जसं म्हणाले त्यातला एक भाग लक्षात घ्या. हळूहळू लोक आपला उद्योगधंदा सुरू करतायत. अशा वेळेला तुम्ही पबवर बंदी घाला ना. डान्स थेट जे चालतात त्याच्यावरती तुम्ही बंदी घाला. ज्या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात, पार्ट्या चालतात, अशा हॉटेल्सवर तुम्ही बंदी घाला सरसकट. त्याबद्दल काहीच मत असायचं कारण नाही. पण जिथे केवळ आता मुंबई पुन्हा एकदा आपल्या मार्गावरती येत असताना जे काही लोक रात्रीचे कामावरनं उशिरा येतात, काही आपल्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज मधनं लोक रात्रीची जी बाहेर पडतात, त्यांच्यासाठी तुम्ही काय व्यवस्था, पुन्हा तुम्ही संचारबंदी लागू करून पुन्हा एकदा आपण तिकडे परत चाललोय असं जर तुम्ही दाखवणार असाल तर निर्णय प्रक्रियेतला हा घोळ आहे का आणि बंदी हेच एकमेव आत्ताचं आपल्या हातातलं हत्यार आहे का रोग प्रसार थांबवण्याचं? नाही, मुळीच नाही. बंदी, रात्रीची बंदी हे फक्त एकमेव आमच्याकडचं अस्त्र नाही. जर गरज भासली तर जनतेच्या हितासाठी पुढे सुद्धा काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. अरुण सावंत, आपण अत्यंत महत्वाची गोष्ट सांगता आहात. कठोर निर्णय भविष्यातही घेतले जाऊ शकतात. कोणत्या प्रकारचे असतील ते? जे निर्णय जुन्या कोरोनाच्या बाबतीत घेतले गेले होते तेच निर्णय नव्या कोरोनाच्या बाबतीत सुद्धा घेतले जातील. त्याच्याकरता काही कुठल्या वेगळ्या गोष्टी करायची गरज नाही. आज जर आपण एक अभ्यास केला, मी काही या क्षेत्राशी निगडीत तज्ञ नाही, अनेक डॉक्टर इथे बसलेले आहेत. डॉक्टर अविनाश भोंडवेजी आहेत, तसेच आपले दुसरे मित्र डॉक्टर साहेब आहेत, ते सांगतीलच याच्यावरती. परंतु एका अभ्यासार्थी हे कळण्यात आले की हा जो काय विषाणूचा नवीन प्रकार आहे कोरोनाचा, तो म्हणे की त्याचं म्युटेट बदललं जातं, म्हणजे त्याचा आकारमानामध्ये तो वेगळ्या प्रकारचा बदल करतो आणि त्यामुळे जी काही लस आता शोधली गेली त्या लसीचा त्याच्यावरती परिणाम होत नाही. तर जर काय असं घडलं, आता सध्याच्या ज्या आपल्याकडे लस अवेलेबल आहेत, आपण त्या लसीपर्यंत नंतर जाऊयात. लसीची चर्चा नंतर करू. आता सरकारने उचललेल्या पावलांच्या विषयीची चर्चा आहे. तुम्ही महत्वाचं विधान केलं की आता रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय झालेला आहे, भविष्यामध्ये यापेक्षा कठोर निर्णय होऊ शकतात. मला एक सांगा सावंत साहेब, आपण स्वतः काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते तर आहात, मवियाचे प्रतिनिधी म्हणून या चर्चेत आहात. तुमचे मंत्री विजय वडेट्टीवार विचारलं की म्हणतात लोकल सुरू करू, विचारलं की म्हणतात अमुक सुरू करू, तमुक सुरू करू. विषय त्यांच्या खात्याचा नसताना पण सांगून टाकतात
की आम्ही हे करणारच, त्यांना थोडासा काहीतरी सांगायची गरज आहे की जरा वेळ काळ पाहून बोलत चला म्हणून? त्यांना बरोबर लोकल आहे. सुरू करायची इतकी घाई का झाली आहे तेच कळत नाही. आपल्या मताशी मी सहमत आहे. एखादा मंत्री जर नको त्या खात्यामध्ये लुडबुड करत असेल तर तसं नाही घडलं पाहिजे. अगदी फार बरं झालं तुम्ही ही भूमिका घेतलीत आणि सार्वजनिकरित्या घेतलीत. प्रसादजी, जी गणेशजी. काय झालंय, मुळातच या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस लुडबुड करते असं चित्र तयार झालेलं आहे. मग मुंबई शहरामध्ये बीएसटी मध्ये लोक एकमेकाला खेटून चाललेली आहेत. एकमेकाला उभं राहण्याची जागा नाही बीएसटी मध्ये, अशी आज परिस्थिती निर्माण झाली आहे. मग हा संचारबंदीच्या काळातला कुठला तुम्ही नियंत्रण आणणार आहात? सावंतांना आपल्याला उत्तर मला- द्यायचंय. मला गणेशजी. वाटतं भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते यांना विसर पडलाय की रेल्वे लोकल आणखीन बसेस ह्या काही काळाकरता जेव्हा आम्ही बंद ठेवल्या होत्या तेव्हा हीच लोक बोंबाबोंब करत होती की लवकरात लवकर बसेस चालू करा, लवकरात लवकर रेल्वे चालू करा. आज हीच लोक बोंबा मारताय की बसेसमध्ये करोना होत नाही का? म्हणजे तुम्हाला नक्की तुमचं धोरण काय? जनतेच्या विरोधातली भूमिका तुमची आहे की जनतेच्या बाजूने भूमिका आहे तुमची? हे आधी तुम्ही नक्की ठरवा. सावंत साहेब, माझं म्हणणंच तुम्हाला कळलं नाही, माझं दुर्दैव आहे, सॉरी. ठीक आहे गणेश खंडकर, या पद्धतीने आपल्याला शब्दाला शब्द वाढवत येऊन चर्चेला इथेच खोळंबत नाही ठेवायचं आहे. डॉक्टर अमोल अन्नदातेंना चर्चेमध्ये सहभागी करून घेऊयात. डॉक्टर अन्नदाते, बंदी हा सरकारनं घेतलेला एक निर्णय आहे. या पलीकडे जाऊन तातडीनं नव्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काय झालं पाहिजे आणि खास करून ग्रामीण भागात, कारण भेद सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. महानगरपालिका क्षेत्रांमध्ये रात्रीची संचारबंदी असणार आहे. महानगरपालिका क्षेत्र नसेल तिथे कसल्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. म्हणजे तिथल्या माणसाचं आरोग्य नाही का तिथल्या माणसांची रोगप्रतिकारक शक्ती महानगरपालिका क्षेत्रातल्या माणसांपेक्षा जास्त बळकट आहे? प्रसादजी, आपण या गोष्टीकडे परत एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघूया. आणि मी नेहमी सांगतो तसं सध्या राजकारणाचे धडे गिरवायचे बाजूला ठेवून आपल्या राजकीय नेत्यांना मायक्रोबायोलॉजीचे डॉक्टर अन्नदाते, आज काही तांत्रिक कारणांमुळे सातत्यानं आपला संपर्क तुटतोय. डॉक्टर अन्नदाते, जर समजा आपण परत एकदा जोडून घेऊ शकलो तुम्हाला तर लवकर घेऊच जोडून. दरम्यान या प्रश्नाचं उत्तर अविनाश भोंडवेंकडे असू शकतं कदाचित. भोंडवेजी. बरोबर आहे. मी तुम्हाला हे सांगेन, आता तुम्ही राजकारणाचा आणि याचाच विषय काढलाय. ज्या वेळेला लंडनमध्ये किंवा इंग्लंडमध्ये ही साथ पसरली त्यावेळेला इंग्लंडचे पंतप्रधान त्यांनी असं विधान केलं की ह्या आजाराने वेगळ्या प्रकारे आपल्यावर हल्ला केलाय, त्याच्यामुळे त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीचेच उपाय द्यावे लागतील. आणि त्यामुळे आता त्या ठिकाणी जे काही कडक पावलं उचलली गेली ती तुम्ही पाहिलं तर टियर 4 पद्धतीचं त्यांनी लॉकडाऊन केलंय की ज्यामध्ये बाहेर पडायला पूर्ण बंदी आहे. घरी सुद्धा तुम्ही मास्क वापरला पाहिजे. पण लक्षात ठेवा, तुम्हाला व्यायामाला बाहेर जायला परवानगी आहे. 3 कुटुंबांना एकत्र येऊन नाताळचा सण किंवा नवीन वर्ष साजरं करायला परवानगी आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, अशा पद्धतीचे कडक उपाय आत्ताच्या परिस्थितीला पाहून आपल्याला करावे लागतील. आता जसं सावंत साहेब म्हणाले की जसं मार्च मध्ये कडक उपाययोजना केली तसंच पुन्हा लॉकडाऊन केलं तर पुन्हा आपण 7 महिने मागं जाऊ. आता आपण जे अनलॉक करत आणलेलं आहे याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला हे व्यवहार बसवता येतील याचा एक सुयोग्य अगदी आणि हा एक अत्यंत महत्त्वाचा दूरदर्शी सल्ला विचार आपण करून दिलात. हे करायला अरुण सावंत, मला वाटतं या दृष्टीनं सरकारनेही पावलं टाकायला हवीत. एकदा अनलॉकच्या दृष्टीनं पुढे जायला लागल्यानंतर पुन्हा रात्रीची संचारबंदी, पुन्हा त्यापेक्षा कठोर निर्बंध येऊ शकतात अशा प्रकारची वक्तव्य. एकूणात सरकारमधला गोंधळ असा सार्वजनिक होऊ नये. निर्णय प्रक्रियेत तर तो अजिबात दिसू नये, कारण आरोग्य व्यवस्था आणि त्यानंतर तुमच्या आमच्या जीवाशी हा थेट निगडीत असलेला प्रश्न आहे. हे पहा, मी मगाशीच सांगितलं आपल्याला की एकदा सरकारने अनलॉक केल्यानंतर परत लॉकिंग करू नये, हे आपलं म्हणणं सर्वांना मान्य आहे. आता जर आपण विचार केला तर सरकारने फक्त हे काही दिवसाकरता म्हणजे फक्त 14 दिवसांकरता रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत कर्फ्यू लागू केलेले आहे. हे जे सणावारीचे दिवस आहेत त्यांच्यामध्ये काही वाईट प्रसंग घडू नयेत म्हणून
त्याच्यानंतर पुढील परिस्थिती पाहून सरकार दुसरा निर्णय घेईल, ते सर्व जनतेला कळेलच. सरकार पुन्हा लॉकच्या सिस्टीमकडे, लॉकडाऊनकडे जाऊ इच्छित नाही, हे आम्ही सुद्धा तुमच्याबरोबरच आहोत. कारण लॉकडाऊनमुळे सर्वांचंच नुकसान होणार आहे. परंतु हे करत असताना जनतेच्या हितासाठी जे जे काही करणं गरजेचं आहे ते मात्र जरूर केलं जाणार आहे. ठीक आहे. डॉक्टर अमोल अन्नदाते आता जोडले गेलेले असावेत. अमोल अन्नदाते, माझा आवाज आता नीट आपल्यापर्यंत येत असावा. मगाशी आपण बोलत होता त्यावर आता आपण म्हणणं मांडा. मुद्दा होता की महानगरपालिका क्षेत्रांसाठी निर्बंध आणि महानगरपालिका क्षेत्र नसलेल्या भागासाठी निर्बंध नाहीत, अशा प्रकारचं रोग प्रसार नियंत्रणाचं धोरण असू शकतं का? माझा आवाज येतोय का प्रसाद? अगदी अगदी येतोय, बोला. माईक थोडासा लांब धरा फक्त. एक लक्षात घ्या की सध्या फक्त महानगरपालिका क्षेत्रातच संचारबंदी लागू आहे आणि ग्रामीण भागामध्ये मी तुम्हाला आधीही सांगितलं, म्हणजे अरुण सावंतजी आणि दोन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांना मी नम्रपूर्वक सांगू इच्छितो की राजकीय पक्ष असू द्या, धार्मिक कार्यक्रम असू द्या, बाकी गोष्टींचे लग्न समारंभ, प्रचार दौरे याच्यामध्ये 5-5 हजार, 10-10 हजार लोकांच्या, अगदी 2-2 हजार लोकांच्या, अगदी आमदारांच्या मुलामुलींची लग्नांची जेवणावळ असू द्या, कीर्तनाचे कार्यक्रम असू द्या, पदवीधरच्या निवडणुकीत तर इतकी वाईट परिस्थिती मी बघितली की डोळे बंद करून आपण अज्ञानात आनंद मानावा आणि दुर्लक्ष करावं अशी परिस्थिती होती. तर मला एक कळत नाही की, आणि महानगरपालिकेच्या बाबतीतही मी सांगेल की बाकीच्या सगळ्या गोष्टी, सगळे निर्णय तुम्हाला दुसरीकडे लागू करायचे, पण या बाबतीत तुमची बुद्धी कुठे जाते, तुमची निर्णय प्रक्रिया कुठे जाते, तुमची सक्ती कुठे जाते, तुमचं सरकार कुठे जातं, तुमच्या सत्ताधारी पक्षाचे लोक हे सगळे करतायत. हे रिपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत का? नसतील तर आम्ही तुम्हाला ते रिपोर्ट देण्याची व्यवस्था करू, तुम्हाला फोटो पाठवू. आणि दुसरं एक लक्षात घ्या, संचारबंदीच्या निर्णयाला रात्रीच्या 1 सुरी मी विरोध नाही करणार, कारण न्यू इयर आहे, नाताळची सुट्टी आहे. पण एक समजून घ्या की रात्री जो माणूस बाहेर निघणार नाही तो दिवसा बाहेर निघून इतरांना इन्फेक्ट करणार नाहीये का? त्याच्यासाठी आपण काय करतोय? आणि दुसरी सगळ्यात महत्वाचं, जो केंद्र सरकारने जो निर्णय घेतला, अरुणजी तुम्ही ही गोष्ट कृपया नोंद घ्या या गोष्टीची, की आज जे मी माझ्या मुंबई एअरपोर्टवरच्या माझ्या मित्रांकडून ही माहिती घेतली की कुठलाही लोकांची टेस्टिंग नीट झालेली नाहीये, कोणी आयसोलेशन मध्ये गेलेलं नाहीये, होम आयसोलेशनचा निर्णय नीट त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. आणि आज तिथे धरणे आंदोलन झाले, खूप मोठ्या प्रमाणावर तिथे गोंधळ निर्माण झालेला आहे आणि आज सगळ्या प्रवाशांना सोडून दिलं. आणि शेवटची गोष्ट प्रसादजी, 20 सप्टेंबरला आम्हाला माहिती आहे ना, भोंडवेजींना माहिती आहे, सायन्स या जर्नलमध्ये 20 सप्टेंबरला हे जाहीर झालं की नवीन स्ट्रेन आली आहे युके मध्ये आणि तिथे ती 76% लोकांना ती पसरलेली आहे त्यांच्यामध्ये. 20 सप्टेंबर, आज 22 डिसेंबर उजाडलाय आणि दर आठवड्याला युके वरून 70 फ्लाईट्स येतात, म्हणजे 7-280 फ्लाईट्स ऑलरेडी इथे पोहोचलेले आहेत. 1-1.5 महिना तुम्ही, म्हणजे मला हे असं डॉक्टर म्हणून बोलू नये, पण तुम्ही झोपा काढत होते का 1.5 महिना? तर मला वाटतं हे किती वेळा त्याच ठेचा आणि किती वेळा त्याच जखमा आणि त्याच भरभरती रक्त बघायचं आम्ही डॉक्टरांनी. डॉक्टर अन्नदाते, अत्यंत संवेदनशीलरित्या आपण आकडेवारीच्या सह दिलेला दावा आहे. गणेश खंडकर आणि अरुण सावंत दोघांनाही या प्रकरणी जबाबदार धरून प्रश्न विचारावे लागतील. गणेश खंडकर, केंद्राचं धोरण अनलॉकच्या दृष्टीनं जसं होतं ते पाहता सप्टेंबरमध्ये जर नवा विषाणू आला आहे याची माहिती आली तर सप्टेंबर पासून डिसेंबर पर्यंत काय केलं गेलं? डॉक्टरांनी जे आता या संदर्भातलं जे सांगितलेलं आहे, होय, हे मान्य आहे. मी नियमितपणे बातम्या पाहत असतो, वाचत असतो, माझं वाचनही होत असतं. हा विषय आला होता हे मात्र नक्की. परंतु त्याच वेळेला आपल्याकडे आपण अनलॉकच्या दृष्टीने वाटचाल सुरू केलेली होती आणि आपल्याला माहित असेल, विदेशात जाण्यासाठी अनेक लोकांच्या रांगा लागलेल्या होत्या. काही जणांना नोकरी निमित्त, काही जणांचं शैक्षणिक वर्षाचे असे विषय होते. परंतु त्यावेळेला हा विषाणूच्या मुळे पूर्णतः पुन्हा एकदा ब्रिटनवरती जी आज आता वेळ आलेली आहे ती अशी वेळ येऊ शकते, त्यावेळेला माहित नव्हतं प्रामाणिकपणे. म्हणजे आता दोन्ही डॉक्टर सांगू शकतील की त्याचा खरा इफेक्ट हा तुम्हाला स्ट्रेन कळल्यानंतर आज कळलाय. कारण असं आहे की आपण ब्रिटनच्या पंतप्रधानांना तर आपण आपल्या कार्यक्रमाचं राष्ट्रीय आमंत्रण सुद्धा दिलं. बरोबर. ही घटना साधारणतः मी तुम्हाला 20 दिवसांपूर्वीची सांगतो. आज जे आपण गेल्या 2-3 दिवसांपासून आपण वृत्तपत्र वाहिन्यांमध्ये पाहतोय, वाचनातही आलं की तिकडे आता त्यांनी पूर्णतः जे आपण त्या पुनश्च मार्चच्या परिस्थितीकडे आपण परत चाललेलो आहोत. आता असं आहे ना की जोपर्यंत त्याचा इफेक्ट
हा पूर्णतः कळत नाही. तोपर्यंत कुठलंही सरकार आता या बाबतीत सांगणार नाही. ठीक आहे, हेच आम्ही केलं. अरुण सावंतांना माझा मग आता तुम्हाला पुढचा प्रश्न असेल. अरुण सावंत, ज्या पद्धतीनं सप्टेंबर मधल्या परिस्थितीबाबत केंद्र सरकारच्या कडून काय पावलं उचलली गेली हा प्रश्न लागू पडतो, तशाच पद्धतीनं राज्यात काय घडलं हाही प्रश्न लागू पडतो. बरोबर आहे. पहा, एक तर पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी सांगितल्याप्रमाणे काही नेते मंडळी हे सगळे निर्णय धाब्यावर बसून हजारोंच्या संख्येने कार्यक्रम करत असतात. सध्याच्या या परिस्थितीत ते घडलं नाही पाहिजे. मी आपल्या मताशी सहमत आहे. दुसरा, आपण असा प्रश्न म्हणला की सप्टेंबर पासून ही साथ जर ब्रिटनमध्ये होती तेव्हापासून 100-200 विमानं इकडे आली तर केंद्र सरकार झोपलं होतं का, राज्य सरकार झोपलं होतं का? तर पहा, त्याचं कसं आहे, एक तर पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस WHO एखादी महामारी एखाद्या ठिकाणी लागू झालेली जाहीर करतो तेव्हा त्याच्यानंतरच पुढील उपचार केले जातात. आता ही गोष्ट केंद्र सरकारला केव्हा कळली याचं काही ज्ञान माझ्याकडे नाहीये. पण जर केंद्र सरकारला कळलं होत असेल तर केंद्र सरकार जेव्हा निर्णय घेणार तेव्हा मग राज्य सरकारला त्यांच्याकडून पत्र येतात आणि त्यानुसार राज्य सरकार त्याच्यावरती इम्प्लिमेंट करत असते. ज्याप्रमाणे काल केंद्राने इकडे आदेश दिले, त्यांची तिथे मीटिंग झाल्यानंतर त्यानंतर तात्काळ राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी आणि इतर मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी निर्णय घेऊन रात्रीचा कर्फ्यू एक तात्पुरता उपाय म्हणून इथे लागू केला. तर जसं केंद्र सरकार आदेश देईल त्यानुसार आम्ही वागत आहोतच. डॉक्टर बोंडवे हितासाठी निर्णय घेत आहोत. डॉक्टर बोंडवे, अशा प्रकारे जबाबदारी एकमेकांच्या खांद्यावर ढकलली जाणं योग्य आहे का? तुम्हाला एक सांगतो की जसं सावंत साहेब म्हणाले त्याच्यामध्ये एक मोठी विसंगती आहे की आपल्या देशामध्ये हेल्थ हा स्टेटचा सब्जेक्ट आहे. केंद्र सरकार फक्त धोरण किंवा काही गोष्टी सांगतं, त्याप्रमाणेच वागायचं असं नसतं. प्रत्येक गोष्ट ही राज्य सरकारनाही ठरवायला पूर्ण उभा आहे. आता जो 1897चा एपिडेमिक ऍक्ट आणि 2005चा जो डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट हा जो हे केलेला आहे त्याच्यामध्ये असं स्वच्छ सांगितलेलं आहे की प्रत्येक लेवलला त्यांनी तसे हे अधिकार दिलेले आहेत. त्याच्यामुळं आता अमोल अन्नदाते असं म्हणाले त्याप्रमाणे जगभरात अशा प्रकारची म्युटेशन सतत होत आहेत. इव्हन आता हा इंग्लंडमध्ये सुद्धा कसं लक्षात आलं तर अचानक त्या भागातले विषाणू रुग्णांची संख्या वेगाने वाढली आणि मग त्यानंतर त्यांनी काही संशोधन केलं, त्या लोकांच्या तपासण्या केल्या, त्यावेळेला लक्षात आलं की हा वेगळ्या प्रकारचा विषाणू आहे, कदाचित म्युटेशन झालेला असेल किंवा कदाचित गुणधर्म बदललेला असेल. आपल्याकडे हे घडलं. 1 कोटीपर्यंत आपल्या देशामध्ये आज रुग्णसंख्या झालेली आहे. आपल्याकडे अचानक महाराष्ट्रामध्ये रुग्णसंख्या वाढली, मुंबईमध्ये वाढली, पुण्यात वाढली, नागपूरला वाढली. यावेळेला आपण त्या पद्धतीचे उपाययोजना करायला हवी होती, त्या पद्धतीच्या तपासण्या करायला हव्या होत्या, त्या पद्धतीचं संशोधन करायला हवं होतं आणि हा पूर्णपणे राज्य सरकारच्याच अखत्यारीतला भाग होता. त्याचप्रमाणे ज्या वेळेला अशा पद्धतीचे हे म्युटेशन्स येत आहेत त्यावेळेला आपल्याकडं येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करावी किंवा करू नये याबद्दलचे निर्णय राज्य सरकार नक्कीच घेऊ शकत होतं. अगदी. आणि त्या निमित्तानं मध्यंतरीच्या काळामध्ये मुंबई सारख्या एका आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्हायरल झालेला व्हिडिओ आपण पाहिला. कशा पद्धतीनं लोकांना तिथे चाचणीच्या निमित्तानं नाडलं जात होतं. पण या मुद्द्याच्या आधी आपण जो छोट्या प्रमाणात का होईना पण रुग्णसंख्या वाढल्याचा इंग्लंडनी, ब्रिटननी किती गांभीर्यानं अभ्यास केला त्याचं उदाहरण दिलं. त्याची चर्चा थोडी पुढे नेऊयात पुढच्या भागामध्ये आणि त्या अनुषंगानं मग पुढची चर्चा असेलच. लक्षवेधीमध्ये एक छोटीशी विश्रांती, लवकरच परत येतोय.